शिवाजी कोण होता या पुस्तकावरून झालेल्या वादानंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांविरोधात एफआयआर दाखल करावी या मागणीसाठी रोहित पवारांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाणे गाठले। मात्र रोहित पवार निघून जाताच पोलिसांनी दखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला आणि अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी दाखवली। अशा पोलिसांच्या ढिसाळ कारभारावरती प्रशांत आंबी आणि त्यांची पत्नी आरती आंबी यांची नाराजी ही पाहायला मिळाली। आंदोलन ज्यावेळेला सुरू होतं त्यावेळेला पोलिसांनी आम्हाला एफआयआर घेतो आणि ही कलम दाखल करतो अशा पद्धतीचा शब्द दिला होता। पण नंतर त्याने आमची शुद्ध फसवणूक केलेली आहे। आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या शिव्या या सगळ्या त्यांना दखलपात्र वाटत नाहीत, त्यामुळं अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा ते नोंद करून घेतात। त्यामुळं अशी कलम किंवा अशा पद्धतीचा गुन्हा नोंदवून घेणं मला मान्य नाही। मी महाराष्ट्र पोलीस शासनाचा निषेध करते आणि संजय गायकवाड एकच वक्तव्य केले होते की महाराष्ट्रातलं पोलीस अकार्यक्षम आहे। हे आज याची अनुभूती मला आज आलेली आहे। त्यांनी ज्या धमक्या दिलेल्या आहेत या धमक्या जर त्यांनी खऱ्या करून दाखवल्या तर याला जबाबदार महाराष्ट्र पोलीस शासन सुद्धा असणार आहे। त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, ते कशाच्या दबावाखाली काम करतात हे सगळं आम्हाला माहिती आहे। रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आम्ही, धमक्यांना आम्ही भीक घालत नाही। पण एखादा आमदार जर अशा पद्धतीची वक्तव्य करत असेल तर पूर्ण महाराष्ट्राला यातून काय संदेश जाणार आहे? शिवाजी कोण होता या पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली होती। याबद्दल त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हावा ही आपली ठाम भूमिका असल्याचं आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। संबंधित पुस्तकामधील एकेरी उल्लेखावरती आक्षेप घेत त्यांनी हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा असल्याचं मत व्यक्त केलंय। दरम्यान अलीकडील वादामध्ये आपल्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी मनापासून दिलगिरी देखील व्यक्त केली। मला त्या पुस्तकाबद्दल माझा काही आक्षेप नाही। ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललो असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नावसुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका। राज्यातील साधारण 18 लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांनी 21 एप्रिल 2026 पासून सुरू केलेलं बेमुदत संप शासनासोबत झालेल्या चर्चेनंतर स्थगित करण्यात आलाय। 22 एप्रिलला मुख्य सचिवांसोबत चर्चा होऊन प्रलंबित मागण्यांवरती सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन देण्यात आलं। निवृत्ती वेतन, भरती प्रक्रिया, प्रगती योजना या मुद्द्यांवरती निर्णयाची तयारी ही दर्शवण्यात आली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये 25 एप्रिल पासून संप मागे घेण्याचा निर्णय हा जाहीर करण्यात आलाय। प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यानंतर याचा सर्वाधिक फटका हा वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला बसलाय। या रुग्णालयामधील शल्यचिकित्सा विभाग, अस्थिरोग विभाग, कान, नाक, घसा आणि स्त्रीरोग या महत्त्वाच्या विभागामधील नियोजित जवळपास 120 शस्त्रक्रिया या विलंबानं होणार आहेत। संप थांबल्यानं रुग्णांना आता दिलासा मिळालाय। स्थितीमध्ये संप सुरू झाल्यापासून आजतागत सगळे इमर्जन्सी सर्व्हिसेस जसे की डायलिसिस रोज जेवढे पहिले होते ते तेवढे आताही सुरू आहेत। ICUमध्ये जेवढ्या रुग्णसंख्याची मॅनेजमेंट होती तेवढे अजूनही सुरू आहे, व्यवस्थित सुरू आहे। त्याच्यानंतर कॅज्युअल्टीमध्ये डॉक्टर्स असतात अवेलेबल आणि कॅज्युअल्टीच्या इमर्जन्सी सर्व्हिसेस पूर्णतः सुरू आहे। त्याच्यानंतर इमर्जन्सी ऑपरेशन्स ऑर्थोचे असो, सर्व्हिसचे असो किंवा स्त्रीरोग विभागाचे असो, सिझेरियन सेक्शन्स ह्या व्यवस्थित सुरू आहे। डिलिव्हरी पण सुरू आहे। राज्यभर गाजत असलेल्या बोंदू अशोक खरात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत। खरातनं उरण तालुक्यामधील चाजणे इथल्या अत्यंत कमी किमतीमधील जमीन या खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अशोक खरातचा प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवरती डोळा होता असं दिसून येत आहे। धक्कादायक म्हणजे खरातला अटक होण्याआधी उरणमधील या जमिनीची कल्पना खरातच्या नावावरती नोंद झाली आहे।
चाणजे इथल्या या जमिनीचा सध्याचा बाजारभाव हा 3 ते 4 कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे. मात्र हा व्यवहार केवळ 58 लाख रुपयांमध्ये करण्यात आलाय. तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरामध्ये भविष्यात जमिनीचे भाव हे गगनाला भिडणार आहेत आणि हे ओळखूनच खरातनं या भागामधील जमिनीवरती आपला डोळा ठेवल्याची चर्चा सध्या रंगलीय. आम्ही जर 7-12 काढायला गेलो तो तलाठी तहसीलदार इथे लक्ष देत नाहीत. आम्ही इथल्या गावठाणाचा प्रश्न घेऊन तहसीलदारांकडे जातो उरणच्या, ते साध्या नोंदी घेत नाहीत, पंचनामे घेत नाहीत. मग ह्यामध्ये नक्की किती कोटींचा भ्रष्टाचार झालाय या सगळ्या अधिकाऱ्यांची, प्रशासनाच्या आणि इथल्या दलालांची ईडी चौकशी व्हावी, कारण हे प्रकरण 100 कोटीच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून ईडी चौकशीची मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो. आणि ते करत नसतील तर इथे आम्ही मोठं आंदोलन करू हे पण सांगतो. थरादचं प्रकरण उरणपर्यंत आलेलं आहे, ही गोष्ट फार धोकादायक आहे की अशा आणखी किती जमीन इथे घेतल्या असेल. आणि म्हणून मला ह्या प्रकरणाची ईडी चौकशीची मागणी करायची आहे. इथले सरकारी अधिकारी असतील किंवा कोणी एजंट असतील, जमीन देणारे असतील, हा नक्की व्यवहार कितीने झाला आहे. कारण दाखवताना हे रेट कमी दाखवतात, म्हणजे रेडी रेकनरच्या पण कमी दाखवतात. कारण का ते भाव वाढू देत नाहीत. आमच्या लोणामध्ये पण ते पाहिलं आम्ही 3 ते 4 लाखांनी खरेदी करतात, पण जमिनीचा भाव 7 ते 10 कोटी रुपये आहे. बीडमध्ये सलग 2 दिवस अजहर पठाण या कैद्याची कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल झाली होती. यामध्ये पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये तो वाल्मिक कराडच्या गँगकडून आपल्याला अमानुष मारहाण झाल्याचं सांगतोय, तर दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड यांना बदनाम करण्यासाठी माझ्यावरती दबाव टाकण्यात आल्याचा दावा करतोय. हे प्रकरण ताजं असतानाच आता बीड कारागृहामध्येच कैदी असलेल्या सनी आठवले याची कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल झाले. यानं वाल्मिक कराडच्या जेलमध्ये दबदबा आहे, तो अजहर पठाणवरती दबाव आणत आहे, त्याला मारहाण झाली आहे. तर या संदर्भामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यानं या कॉल रेकॉर्डिंगमधून केलेली आहे. मी सनी आठवले, जिल्हा कारागृह बीड मधून बोलतोय. कालच्या 2 दिवसाखाली जे मारहाण प्रकरण झालेलं आहे ते खरं झालेलं आहे. त्याच्यावर जे आजार व्यक्ती त्याच्यावर जे आहे ना त्याला खरखरीत मारहाण झालेली आणि त्याचे सगळे स्टेटमेंट बदललेले. वाल्मिक कराडला परवा दिवशी रात्री बंदी झाली असताना 8:30 वाजता बाहेर काढलं होतं. त्याचा जॉब घेतलाय आणि त्या आजारला 9 वाजता बॅरेक क्रमांक रात्री 9 वाजता बॅरेक क्रमांक 3 मध्ये आणून टाकले. रात्री 9 वाजता ते कोणता प्रकार चालू आहे आणि जर ती माझ्या नावाची मी जर त्याला दबाव दिलाय. कुर्डुवाडीत फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी भोंदू मनोहर भोसले याला अटक केली आहे. मनोहर भोसले याच्या विरोधात कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक आणि जादूटोण्याचे गुन्हे हे दाखल करण्यात आले होते. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि पुण्यामधील मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून भोसलेला ताब्यात घेण्यात आलंय. भोसलेवरती जादूटोणा करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तर या प्रकरणामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली असून अशा भोंदूगिरी विरोधामध्ये कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. राज्यातील महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प कोयना हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट अंतर्गत येणाऱ्या कोयना हायड्रो जनरेटिंग स्टेशन कॉम्प्लेक्समध्ये अभूतपूर्व कामगिरी नोंदवली गेली आहे. 1956 मेगावॉट स्थापित क्षमता असताना KGSCनं तब्बल 2005 मेगावॉट वीज निर्मिती करून क्षमतेपेक्षा अधिक उत्पादनाचा विक्रम प्रस्थापित केला आहे. अभियंत्री आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या समन्वयामधून ही कामगिरी साध्य झाली आहे. उच्च वीज मागणीच्या काळामध्ये उत्पादन वाढवून राज्याच्या ऊर्जा व्यवस्थेला दिलासा देण्यात आलेला आहे. तज्ज्ञांच्या मते क्षमतेपेक्षा अधिक उत्पादन करणं दुर्मिळ असून कोयनानं कार्यक्षमतेचा नवा मापदंड हा निर्माण केला आहे. सर्वच मशीन्स पूर्ण क्षमतेने ॲट ए टाईम अवेलेबल झाल्या, त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेने आम्ही निर्मिती करू शकतो आहोत. याच्या आधी कोणती ना कोणती एखादी दुसरी 2-2 मशीन अशा बंद असायच्या काहीतरी कारणास्तव आणि OEMचा अजिबात त्यामध्ये सपोर्ट नव्हता, स्पेअर्स मिळत नव्हते. तर ज्या ज्या गोष्टी आमच्या जुन्या ऑब्सोल्यूट झाल्या होत्या त्या सर्व नवीनपणे लावण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे आता स्पेअर्सही अवेलेबल झाले आणि एफिशियन्सी वाढवण्यात आली सर्व मशिनींची आणि त्याच्यामुळे हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हे करू शकत आहोत. KEM रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव आरोग्य समितीत मंजूर झालाय. मंजूर प्रस्ताव आता अभिप्रायासाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आलाय. KEM रुग्णालयाच्या नावामधील किंग एडवर्ड मेमोरियल बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्याचा हा प्रस्ताव होता. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी KEM रुग्णालयाचं नाव बदलण्याची मागणी केली होती आणि याबाबत पालिकेला पाठवलेल्या पत्रानंतर हा प्रस्ताव समितीसाठी मंजुरीसाठी पाठवलाय.
मुंबईच्या ऐतिहासिक कपलिंग बंगल्याच्या संवर्धनाला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. सर जे स्कूल ऑफ आर्ट परिसरामध्ये 144 वर्ष जुन्या या डीन बंगल्याच्या जतन आणि दुरुस्तीसाठी 9,95,18,799 रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. ग्रेड 2 दर्जा असलेल्या या बंगल्यामध्ये 2007 पर्यंत डीनचं वास्तव्य होतं. याच जागेवरती 30 डिसेंबर 1865 रोजी रुडयार्ड कपलिंग यांचा जन्म झाला होता. कपलिंग यांचे वडील जॉन लॉकवूड किपलिंग पहिले डीन होते आणि या प्रकल्पामुळे मुंबईच्या वारसा आणि साहित्य परंपरेला नवसंजीवनी मिळणार आहे. पुण्यामध्ये काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. अनेक भागामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय, तर वारजे परिसरामध्ये वीज पडल्याचा व्हिडिओ एका नागरिकानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. इमारतीच्या गॅलरीमध्ये उभा असलेल्या या व्यक्तीनं थरारक व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद केलेला असून सोशल मीडियावरती तो जोरदार व्हायरल होतोय. कराड शहरासह ग्रामीण भागाला काल अवकाळी पावसानं झोडपलं. विजेच्या कडकडाटासह चांगलाच पाऊस झालाय. पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून कराडचं तापमान हे 40 अंशांवरती गेलेलं होतं. मात्र अवकाळी पावसामुळे हजेरी लावल्यानं हवामानामध्ये आता गारवा निर्माण झालाय. पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना आरबीआयनं रद्द केलाय. हा निर्णय 24 एप्रिल 2026 रोजी लागू झालेला असून बँकेच्या कामकाजावरती तात्काळ बंदी आलेली आहे. बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मधील नियमांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर बँकेचे व्यवहार ग्राहकांच्या हिताला बाधक ठरेल. व्यवस्थापनाची कार्यपद्धती ठेवीदार आणि सार्वजनिक हिताविरोधात होती आणि परवान्याच्या अटींचं वारंवार उल्लंघन झालं. आरबीआयनं स्पष्ट केलेलं आहे की बँकेकडे पुरेशी तरलता नसून सर्व ठेवीदारांचे पैसे हे परत केले जातील आणि यापूर्वी 11 मार्च 2022 पासून नवीन ग्राहक जोडण्यास बंदीही होती. नागपूरच्या उमरेडमध्ये उन्हाळी जलतरण वर्गादरम्यान एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. तुषार ओमकार असं या मुलाचं नाव आहे. स्वर्गीय भाऊ मुळक जलतरण तलावामध्ये ही घटना घडली आहे. सकाळी 7 वाजता तुषार हा स्विमिंग करत होता. काही वेळानंतर तो बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळला. तिथल्या ट्रेनरनं त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला होता. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकावरती सध्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. कुरवार रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक व्हिडिओ एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. प्लॅटफॉर्मवरती रात्री 10:53 सुमारास 2 तरुण हे स्केटबोर्ड घेऊन आले. रात्रीची वेळ असल्यामुळे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल गाड्या या काहीशा उशिरानं धावत होत्या. याच संधीचा फायदा घेत या तरुणांनी रिकाम्या प्लॅटफॉर्मवरती जीवघेणा स्टंट करायला सुरुवात केली आणि हा सगळा प्रकार एबीपी माझाचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. रेल्वे स्थानकावरती सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना देखील या तरुणांना इतकं धाडस आणि जीवघेणा प्रकार करण्याची हिंमत कशी झाली असा प्रकार आता उपस्थित होतो. विरारमध्ये गटाराच्या नाल्याची भिंत तोडून मर्सिडीज कारचा भीषण अपघात झालाय. विरार महामार्गावरून विरार शहराकडे येत असताना लहान मुलाला वाचवण्याच्या नादामध्ये हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. नाल्याची भिंत तोडून गाडीचे दोन्ही टायर हे तुटून कार थेट नाल्यामध्ये पडले. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. गाडी क्रेनच्या सहाय्यानं आता बाहेर काढण्यात आली आहे. नाशिकच्या मनमाड नजीक सटाणा आणि अनकावडे या शिवारातील 118 शेतकऱ्यांच्या 400 एकर जमिनीवरती शासनानं परवानगी न घेता MIDCचं नाव लावलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शासकीय विश्रामगृहामध्ये शेतकरी, महसूल, पोलीस आणि MIDC अधिकाऱ्यांची बैठक झाली. संभाव्य MIDCला जमीन देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी ठाम विरोध दर्शवलाय. आम्ही सुपीक जमीन देणार नाही या भूमिकेवरती ठाम असून निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिलाय. यामुळे MIDCच्या जागेचा प्रश्न भविष्यामध्ये गाजण्याचे चिन्ह आहे. बीडच्या परळीमध्ये औष्णिक विद्युत केंद्रामध्ये प्रकल्पग्रस्त परीक्षार्थी रुजू करून घेण्यासाठी गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत. आम्हाला परीक्षार्थी म्हणून घ्यायचं नसेल तर आमच्या जागा परत द्या, आम्ही शेती करू अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. प्रकल्पग्रस्तांना रुजू करून घेण्यासाठी महानिर्मिती टाळाटाळ करत असल्याचा आरोप हा त्यांनी केलेला आहे. त्यानुसार आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे, परंतु ते आज आम्हाला 1980चा कायदा लावत आहेत. परंतु आमची अशी म्हणणं आहे की आमच्या संपर्कात तुम्ही 1980चा कायदा लावत आहेत. आजवर 1980 पासून त्यांनी हजारो लोक घेतले, हजारो लोक रुजू केले. आज ते रिटायरमेंट झाले काही जण, ते आज परमनंट आहेत.
तसेच जे त्यांना नियम तुम्ही लावला तोच आमच्या संघ बी नियम लावा. तुम्ही फक्त आमच्यासोबत का भेदभाव करतायत? धुळे ते चांदवड दरम्यानच्या अवधान टोल प्लाझावरील कर्मचारी कपातीला कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. नॅशनल हायवे 3 वरील या टोलवरती ISTPL कंपनी गेल्या 15 वर्षांपासून काम पाहतेय. पुढील महिन्यापासून नवीन निविदा काढली जाणार असून 70 कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यांवरती बेरोजगारीचं संकट कोसळणार आहे. नवीन नियमावली आणि फास्टॅगमुळे होणाऱ्या कपाती विरोधामध्ये कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शनं केली असून अन्याय झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. अचानक आमच्या पोटावर उपासमारीची वेळ आलेली त्याकरता आणि हे फास्टॅग आल्यामुळे हे सर्व झाले असल्या कारणामुळे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात इथे आलेलो आहे. तरी आमची कलेक्टर साहेबांनी या गोष्टीची दखल घेऊन आमच्या कर्मचाऱ्यांच्या सोबत राहून आम्हाला मार्गदर्शन करावे आणि आमच्या पाठीशी न्याय मिळाला द्यावा. न्याय नाही मिळाला तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करू. नांदेडमधील तिहेरी हत्याकांडामधील मुख्य सूत्रधार साई लाला याला वाराणसीमधून पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्याला नांदेडच्या कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी साई लालासह नितेश इंगळे आणि मदत करणारे दिग्विजय नरागुडे, मनमत मरुंगळे यांना देखील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलंय. अरिजित चव्हाण यांच्या हत्येचा मास्टर माइंड साई लाला होता. घटनेनंतर तो फरार झालेला होता. पळून जाण्यासाठी मित्र मनमत मरुंगळे आणि दिग्विजय नरगुडे यांनी साई लालाला मदत केलेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट आणि नक्षलवादी हिडमाच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया प्रमुख महादेव बालगुडे यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. पुण्यामधील समाज कल्याण वसतिगृहामध्ये हिडमाबाबतच्या वादग्रस्त ट्विटवरून ही कारवाई करण्यात आली आहे. तर वकील बसवराज यादवाड यांच्या तक्रारीनंतर बालगुडे यांच्यावरती नक्षलवादाचा पाठिंबा देणं आणि भारताची एकता धोक्यात आणणारी कृती केल्याचा आरोप हा ठेवण्यात आलेला आहे. पुरातत्व विभागाचे नियम डावलत तुळजाभवानी मातेची 6वी सिंहासन पूजा घातल्याचा धक्कादायक प्रकार हा तुळजापुरात समोर आलाय. या प्रकरणामध्ये देवीची सिंहासन पूजा घालणाऱ्या पुजाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 5 वर्ष मंदिर प्रवेश बंदीची कारवाई देखील करण्यात आली आहे. पुरातत्व विभागाच्या नियमानुसार दररोज सकाळी देवीच्या 5 सिंहासन पूजा आणि संध्याकाळी 2 सिंहासन पूजा घालाव्यात अशा सूचना आहेत. त्याबरोबरच देवीला हळदी कुंकू वाहन त्याबरोबरच अभिषेक याबाबत देखील काही नियम हे घालण्यात आलेले आहेत. असं असताना देखील नियम डावलत ही 6वी पूजा करण्यात आल्यामुळे कारवाई करण्यात आली. जगातील पहिलं भारत दुर्गा मंदिर नागपूरच्या जामठा परिसरामध्ये उभारलं जाणार आहे. त्याचा भव्य शिलान्यास सोहळा आज पार पडलाय. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. गुरु शरणानंद महाराज, स्वामी अवेदेशानंद, गोविंदगिरी महाराज, साध्वी ऋतुंबरा देवी आणि धीरेंद्र शास्त्री यांच्या हस्ते शिलान्यास सोहळा हा पार पडलाय. विधिवत पूजा आणि धार्मिक मंत्रोच्चारामध्ये भारत माता दुर्गा मंदिराचं भूमिपूजन हे पार पडलंय. दरम्यान या कार्यक्रमाला बागेश्वर बाबांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये भाषण करताना बागेश्वर बाबांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवरायांच्या गुरु शिष्याचा एक किस्सा सांगितलेला आहे. सोबतच 4 मुलं जन्माला घाला, मात्र त्यातील एकाला स्वयंसेवक बनवा असं आवाहन देखील केलंय. बागेश्वर बाबांच्या या दोन्ही वक्तव्यांवरती प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है।
पूरे भारत को हम एक बात कहना चाह रहे हैं, यदि भारत हमारी ये बात सुने, जब पूरी भारत में कहीं आपदा आती ना तो लोग प्राण बचाकर भागते, लेकिन हमारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एक एक कार्यकर्ता प्राण बचाकर नहीं भागता, वहां जाकर प्राण बचाता है। ये है स्वयंसेवक संघ, ये है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। हम पूरे भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो, हाँ, ताकि दूसरों को बचाने को काम आए। ठाण्यातील मिसळसाठी प्रसिद्ध असणारं मामलेदार मिसळ कॅन्टीन पुनर्विकास प्रकल्पासाठी पाडण्यात आलंय। तब्बल 70 वर्ष जुनं असणारं हे कॅन्टीन काल पाडण्यात आलं। पर्याय म्हणून या मिसळीचं पार्सल काउंटर आमंत्रण हॉटेल या ठिकाणी चालू करण्यात आलेलं आहे। तर ही मिसळ खाण्यासाठी अनेक ठिकाणाहून लोक येत असतात, तर राजकीय नेत्यांपासून ते सिनेसृष्टीतील कलाकारांपर्यंत या मिसळीचे चाहते आहेत। पाकिस्तानी गँगस्टर आणि ISI साठी काम करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे। या कारवाईमुळे भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट देखील उधळण्यात आलाय। या कारवाईमध्ये मेरठमधील तुषार चौहान उर्फ हिजबुल्लाह अली खान आणि दिल्लीमधील समीर खान या दोघांना नोएडामधून अटक करण्यात आली आहे। त्यांच्या ताब्यामधून 1 पिस्तूल, 5 जिवंत काडतुसं, 1 चाकू आणि 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत। तर अटकेमधले असलेले हे दोघे इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून पाकिस्तानातील गँगस्टर शहाजाद भट्टी आणि आबिद जट यांच्याशी संपर्कात असल्याचंही उघड झालंय। इतकंच नाही तर भारतातल्या काही तरुणांना दहशतवादी कारवायांकडे आकर्षित करण्याचं काम देखील त्यांचं सुरू होतं। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात आलाय। विरोधी पक्षांच्या 73 राज्यसभा खासदारांनी या नोटिसीवरती स्वाक्षऱ्या केलेल्या असून आज ते राज्यसभा महासचिवांकडे सादर करण्यात आली। नोटिसीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधामध्ये 9 आरोप नमूद करण्यात आलेले आहेत। मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासंदर्भामध्ये ही नोटीस देण्यात आली आहे। पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा पहिला टप्पा कालच पार पडला। या टप्प्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद झाली आहे। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुगळी नदीपात्रामध्ये नौका विहार करत जगप्रसिद्ध हावडा ब्रिजचं चित्र हे त्यांच्या कॅमेऱ्यात टिपलंय। मोदींनी हुगळी नदीमध्ये पूजा अर्चा देखील केली आणि यावेळी त्यांनी नाविकांशी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। सोबतच पश्चिम बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मोदींची ही भेट चांगलीच चर्चेत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।